नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 18 जुलैचा रिव्ह्यू. मंडळी, आजचा भाग खरंच खूप सुंदर आणि छान आहे. आज पुन्हा महेश आणि अवनी समोरासमोर येणार आहेत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय राजा इंटरव्ह्यूची तिकडे पूर्ण तयारी करून घरी आलेला असतो. तो किचनच्या दरवाजामध्येच उभारलेला असतो. अवनीची गडबड चालू असते तयारीची. ती चल ना सरक ना म्हणत असते, पण राजा की तिथेच उभारलेला असतो. मग नंतर तो म्हणतो थांबा, मग साईडला होतो. अवनी आतमध्ये जाऊन देवाजवळ नमस्कार करायला लागते. अवनी देवाला म्हणत असते, देवी आज माझा पहिला इंटरव्ह्यू आहे, खूप छान इंटरव्ह्यू होऊ दे. धन्या देखील नंतर तिथे दरवाजात येऊन थांबतो. मग राजा म्हणायला लागतो, धन्या काय इशा आहे रे? मग धन्या सांगतो, अरे राजा, त्या वहिनींना इंटरव्ह्यूचा कॉल आला होता मगाशी. राजा त्याला काही माहीत नसल्यासारखंच दाखवत असतो. तो म्हणतो, अरे वा, खरंच का, छान छान छान. यशाला राजावर खूप संशय आलेला असतो, त्यामुळे राजाने तो त्याच्याकडे बघत असतो. पुढे राजा मुलीला म्हणतो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला होप सोडायची नाही म्हणून. तो पुढे म्हणतो, अहो आपल्यासाठी कधी कुठला दरवाजा उघडेल ना काही सांगता येत नाही. इकडे धन्या देखील मान हलवत असतो. अवनी यशाला म्हणते, यशाला मला ना थोडं टेन्शनच आलंय. काय ना, म्हणजे पहिला इंटरव्ह्यू आहे ना माझा. यशा काही बोलत नाही, पण राजा म्हणतो, टेन्शन आलंय तुम्हाला, आपण उपाय शोधू ना. मग राजा म्हणतो, हां आपण नाही ना एक काम करू, आपण आहे ना घरी इथेच सराव इंटरव्ह्यू घेऊ. अवनी म्हणते, मॉक इंटरव्ह्यू आणि घरी? राजा म्हणतो, हां. मग तो लगेच तिथली खुर्चीत येतो आणि अवनीला तिथे बसायला सांगतो. अवनी म्हणते, अरे कशाला? राजा म्हणतो, अहो कशाला काय, अहो मी प्रश्न विचारणार ना तुम्हाला. अवनी म्हणते, अरे आर्किटेक्टसाठी इंटरव्ह्यू आहे, तुला जमणार आहे का? राजा म्हणतो, ओ काय तुम्ही समजला मला, बसा इथं. यशा तिकडून हे राजाचं काय चाललंय हे बघत असतो. तो कशावरच रिॲक्ट होत नसतो. अवनी म्हणते असते, अरे पण कशाला? राजा म्हणतो, नाही नाही नाही, आता काय नाही हं, आता इंटरव्ह्यू स्टार्ट झालाय, चला कमीन. नंतर तोच म्हणतो, नाही नाही अगं तुम्ही तर कमीन पहिलाच केलंय ना. पुढे राजा म्हणायला लागतो, बट क्वेश्चन इज कमिंग अ सेट. मग यशा देखील तिथे येतो आणि बघायला लागतो हे राजाचं काय चाललंय म्हणून. मग राजा देखील तिथे साईडला बसतो आणि पहिला सुरुवातीला घसा साफ करून घेतो आणि मग बोलतो, सो इट्स युअर. आणि मग परत तो मराठीकडे वळतो आणि म्हणतो, बरं नाव काय म्हणालात तुम्ही तुमचं? अवनी म्हणते, अवनी देशमाने. इकडे यशा सॉरी धन्या म्हणतो, गलत जवाब, शिट यार. आता धन्याला काय झालं म्हणून धन्याकडे सगळे बघायला लागतात. धन्या म्हणतो, अहो आता तुम्ही तुमचं नाव अवनी देशपांडे नाही लावायचं, असं नाही सांगू शकत तुम्ही. आता तुमचं नाव अवनी धनराज दांगट असं झालेलं आहे की नाही. अवनी काही बोलत नाही. मग राजाच म्हणतो, अरे ए धन्या, अरे लग्नानंतर नाव बदललंच पाहिजे असं काही नसतंय. धन्या म्हणतो, अरे दाद्या पण लग्न झालंय ना आता वहिनीचं, मग लग्नानंतर. राजा म्हणतो, अरे लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, माणसं बदलतात, घर बदलतं, जबाबदारी बदलते, आणि निदान नाव तरी त्यांचं त्यांचं तरी असलं पाहिजे ना. काय आहे, मुलीनं नाव बदलणं हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे. त्यामुळे अवनी चंद्रकांत देशमाने इज द करेक्ट आन्सर. राजा फ्लोमध्ये ना अवनी चंद्रकांत देशमाने असं नाव सांगतं. त्यामुळे अवनी म्हणते, एक्सक्यूज मी सर, तुम्ही नीट ऐकलं नाही वाटतं, माझं नाव अवनी देशमाने. काय आहे ना, मी जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही ना तोपर्यंत वडिलांचं नाव लावणार नाहीये, असं ठरवलंय मी. राजा पुढे म्हणतो, स्पिरिट आवडलं हा तुमचं आम्हाला. राजा पुढे म्हणतो, अरे वा, स्पिरिट आवडलं हा तुमचं आम्हाला, म्हणजे काय, आन्सर इज गुड हा, व्हेरी गुड. आणि यशाचा इकडे राग थोडा थोडा वाढत चाललेला असतो. पुढे राजा मग दुसरा प्रश्न विचारणार असतो. बरं नेक्स्ट क्वेश्चन. तो म्हणतो, हा मग तुमचं शिक्षण किती झालं? अवनी म्हणते, मी आर्किटेक्ट आहे, युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याच फ्लोमध्ये राजा विचारतो, तुमचं सर्टिफिकेट दाखवा. अवनीचा पूर्ण चेहराच पडतो. इकडे यशा आणि धन्याचा देखील चेहरा खूपच पडतो. मग राजा सांभाळून घेतो आणि तो म्हणतो, ते नाही, अहो तुम्हाला काय वाटलं खरंच सर्टिफिकेट दाखवायचं आहे? हसतच अवनीला म्हणतो, अहो नाही नाही, तुमच्याकडे बघूनच कळतंय तुम्ही खूप हुशार आहात ते. राजा पुढे म्हणायला लागतो, आणि तुम्हाला जरी 300 मीटर लांबनं जरून बघितलं ना तरी कळेल की तुमच्याकडे गोल्ड मेडल आहे म्हणून. तुम्ही काही दाखवायची गरज नाहीये, ते फक्त टक्के किती पडले तुम्हाला? धन्या म्हणतो, 98%. अवनी म्हणते, अरे ते 10वीला. धन्या म्हणतो, होय काय, 10वीला काय? मग राजा त्याला म्हणतो, ऑफिस बॉय, हो ब्रिंग वॉटर. धन्या म्हणतो, ए राजा दा, दरवेळी काय मला पाणी आणायला लावतो तू? राजा त्याला ओरडायला लागतो, ए गो इंटरव्ह्यू
गो ऑन. यशा मात्र इंटरप्ट कशातच करत असतो. तो फक्त जे चाललंय ते बघतच असतो. राजा पुढे म्हणतो, सो अवनी देशपांडे, तुम्ही आम्हाला खूपच आवडलात. परत करेक्ट करतो आणि म्हणतो, नाही म्हणजे जॉबसाठी तुम्ही खूपच आवडलात आम्हाला. आमच्यासाठी आहे ना परफेक्टच आहात तुम्ही. तर जॉबसाठी जॉईन करायचं असेल तर तुम्ही उद्यापासूनच जॉईन करू शकता. आता आहे ना तो तुमचा निर्णय आहे. फक्त पगार किती घेणार तुम्ही? अवनी हे प्रश्न विचारल्यानंतर खूप हसायला लागते राजाकडे बघून आणि त्याला म्हणते, अरे असा नसतो रे इंटरव्ह्यू. खूप प्रश्न विचारतात. हे खूप विचार करून मग सिलेक्शन करतात. असं कसं विचारतील की तू किती पगार घेणार म्हणून? राजा काय तिला उत्तर देतो बघा मंडळी. तो म्हणतो, अहो इंटरव्ह्यू घेणारच जर हुशार असेल ना तर तो जास्त विचार करत नाही. तो असा टाइम वेस्ट करत नाही. त्याला कळतं की कॅन्डिडेट हुशार आहे, त्याला कामाची गरज आहे. त्यामुळे त्याला पटकन जॉब द्यायचा, प्रश्न विचारत बसायचं नाही हे त्याला माहिती असतं. आणि या सगळ्यामधल्या मधून अवनीचं टेन्शन थोडं कमी झालेलं असतं. त्यामुळे अवनी राजाला म्हणते थँक्यू. मग राजा म्हणतो, रिलॅक्स झाला ना तुम्ही आता? अवनी म्हणते, मला कळलं, मला रिलॅक्स करण्यासाठी घेतलास ना तू इंटरव्ह्यू. राजा गोड लाजायला लागतो. यशा मात्र रागाने पाहत असतो. धनाला पण बरं वाटत असतं राजाने हे केल्यामुळं, कारण पण त्याला सत्य माहिती नसतं ना. मग अवनी पुढे म्हणते, खरं तर आहे ना थँक्स यशा दादाला म्हटलं पाहिजे. त्याच्याच रेफरन्समुळे मला हा कॉल आला होता इंटरव्ह्यूचा. राजा एकदमच विषय बदलतो आणि म्हणतो, ते पत्ता काय सांगितला? अवनी म्हणते, ते मोबाईलवर पाठवतो म्हणाले होते. मी आलेच बघते मी. ती पुढे मग ॲड्रेस बघण्यासाठी तिथून निघून जाते. पुढे धन्या म्हणतो, यशादा, यशादा लई भारी माणूस दिसून राहिला हा. राजा म्हणतो, म्हणजे काय? अरे तुला यशादा काय वाटला? धन्या म्हणतो, अरे भावा यशादा लय मोठा माणूस आहे तो. लावला असेल फोन. धन्या म्हणतो, यशादाच्या एवढ्या ओळखीत मला नव्हतं माहिती. यशा मात्र काहीच उत्तर देत नसतो. तो तोंड फिरून उभारलेला असतो. मग धन्या म्हणतो, अरे यशदा मला एक सांग, पण ती एन कंपनी ही काय नवीन कंपनी आहे का? धनाला त्याबाबत काही कळत नाही. त्यामुळे तो यशाला विचारत असतो. पण यशाला हे देखील माहिती नसतं की ती कुठली कंपनी काय आहे, त्याच्यातलं काहीच माहिती नसतं. त्यामुळं यशा त्याच्यावर फार चिडायला लागतो आणि म्हणतो, अरे धन्या, तू जा, तुझं काही ते सबमिशन बिमिशन आहे ना, ते करायचंय ना, जा जा बरं तू लवकर इथून. धन्या पुढे म्हणायला लागतो, अरे असं काय करतोस यशोदा? पण ते यने हे नाव काहीतरी विचित्र वाटत नाही काय रे? तो राजाकडे बघून पण म्हणत असतो. राजा फक्त मान हलवत असतो. यशा परत ओरडतो मोठ्याने धन्यावर आणि म्हणतो, अरे जाय म्हटलंय ना तुला. धन्या जातो. राजा देखील तिथे सटकायचा प्रयत्न करतो, चला मी देखील. मग यशा म्हणतो, ए थांब. यशा त्याला ना ओढूनच दुसऱ्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो, काय चाललंय हे? राजा म्हणतो, मला पण काही कळलं नाही. विषय बदलतच बोलतोस, अरे मला पण काही कळतच नाही. काय पाऊसच नाही यावर्षी, काही कळतच नाही. यशात चिडतो आणि म्हणतो, ए शहाणपणा करत बोलू नकोस, विषय बदलू नको, काय खरंय ते सांग. हे काय चाललंय? राजा म्हणतो, मी काय केलंय दादा? यशा चिडतो आणि म्हणते, ते तू सांगायचंयस, काय केलंयस ते. मग यशा म्हणायला लागतो, इंटरव्ह्यूचं कुठून आलं हे मधून? तर कोणाला काहीच बोललेलं नाहीये, हे इंटरव्ह्यूचं काय आहे? राजा म्हणतो, अरे मी कुठं सांगितलं की तू सांगितलं म्हणून? हे 140 कोटीचा देश आहे आपला, कोणतं सांगितलं असेल? यशाचा पारा खूपच चढलेला असतो. तो मोठे डोळे करून राजाकडे बघत असतो. राजा म्हणतो, अरे यश आता असं नको बघू तू माझ्याकडं. अरे हां, ते ऑनलाईन असतं ना हल्ली सगळं, ऑनलाईन काहीतरी झालं असेल. यशा राजाच्या खोटेपणाला खूप वैतागलेला असतो. आता ह्यावेळी काहीही लपवाछपवी करत असशील ना तर आधीच सांग. राजा म्हणायला लागतो, ए दादा तू निगेटिव्ह बोलू नको, मोटिवेट करायचं असेल तर कर. त्यात अण्णा देखील येतात. अण्णा त्यांचे बोलणं ऐकत असतात. राजा म्हणत असतो, अरे मॅडम इंटरव्ह्यूला चालल्यात, तू नीट बोल ना आणि चांगलं बोल ना काहीतरी. अण्णा म्हणतात, काय रे कशाबद्दल बोलून राहिला रे तुम्ही? राजा म्हणतो, अहो अण्णा, ते तुमच्या सुनबाईला इंटरव्ह्यूचा कॉल आलाय, तेच सांगत होतो मी यशा दादाला. अण्णा म्हणतात, इंटरव्ह्यू? तर राजाजवळ येतात आणि म्हणतात, अरे पण सुनबाईला शिकायचं आहे ना? अरे तिला शिकवायचं सोडून तू तिला जॉबला लावणार आहेस? बायकोच्या पैशावर मजा मारायचा विचार दिसतोय तुझा. त्याच्या पुढे म्हणतो, या घरातले सगळे मोठे माझ्याबद्दल काही रॉंगच विचार करून राहिलाय का रे तुम्ही? अण्णा पुढे म्हणतात, सुनबाईच्या पैशाला हात जरी लावलास ना तरी मी हात तोडून टाकेन तुझा, समजलं काय? अण्णांना वाटत असतं की राजाला अवनीकडून पैसे मिळावेत, ह्याच्यासाठी राजा अवनीला जॉबसाठी लावत आहे. मग राजा अण्णांना समजवण्यासाठी जात असतो आतमध्ये. मग यशा परत त्याला मागे ओढतो आणि मग त्याला विचारायला लागतो, मला सांग नोकरीचं तरी खरं आहे का?
राजा थोडंसं पॉज घेतो, इकडे तिकडे बघतो आणि मान डोलवतो नाही म्हणून. आणि तो सांगायला लागतो इंटरव्ह्यू आहे फक्त, बाकी काही नाही असं त्याला म्हणायचं असतं. यशाचा पारा अजूनच चिडतो आणि त्याचा हात उचलतो. तो मारणारच तो राजाला इतक्यात थांबवतो स्वतःला. राजा म्हणतो अरे अवनी मॅडमांचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा म्हणून करतोय मी हे सगळं. अरे त्यांच्या चांगल्यासाठीच करतोय मी हे सगळं. यशाला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो अरे पुन्हा खोटं सगळं. इतक्यात किचनमधून अण्णा दही आणि साखरेची वाटी घेऊन बाहेर येतात. राजा म्हणतो अहो अण्णा हे कशासाठी आता. अण्णा म्हणतात तू ग बस, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. अवनी बाहेर येते. अवनी खूप खुश असते, आनंदी असते. ती अण्णांना म्हणते अण्णा आज माझा इंटरव्ह्यू आहे. अण्णा म्हणतात हां ते कळलं मला ह्यांच्याकडनं. सुनबाई सुनबाई तुम्हाला पुढं शिकायचं नाही आहे का. हां नोकरी करायची आहे. अवनी म्हणते हां म्हणजे नोकरी करेन आणि सोबत सोबत शिक्षण देखील करेन. अण्णा म्हणते हां हां मग चांगली गोष्ट आहे. अण्णा पुढे थोडे इमोशनल झालेले असतात. ते सांगायला लागतात ते काय आहे ना, लक्ष्मी म्हणायची माणूस जर का चांगल्या कामाला जात असेल ना तर त्याला दही साखर द्या. माझी लक्ष्मी ती जर असती ना तिनं तुला दही साखर दिलं असतं. घे आता. मग ते अवनीच्या हातावर दही साखर देतात. अवनी देखील खूप आनंदाने ते घेते आणि मग ती खाते पण. मग नंतर अण्णा तिला म्हणतात घे हां आणि ऑल द बेस्ट. अवनीला देखील खूप छान वाटत असतं, हे सगळं काही तिच्याबरोबर छान घडते असं तिला वाटत असतं. मागे यशाचं मात्र तगमग होत असतं. पुढे राजा अवनीला म्हणतो काय ॲड्रेस काय आहे बघितला का तुम्ही. अवनी म्हणते ते त्र्यंबक रोड जवळ आहे. राजा म्हणतो अरे बेस्ट, पण तिथेच चाललोय, चला मी सोडतो तुम्हाला. अवनी म्हणते ठीक आहे. अवनी मग अण्णांना म्हणते चला अण्णा मी येते. मग ती अण्णांना नमस्कार करते. अण्णा म्हणतात ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. नोकरीचा चांगला इंटरव्ह्यू होऊ दे तुझा आणि नोकरी लागू दे तुला चांगली. मग अवनी परत यशोदाला देखील नमस्कार करायला लागते. राजा तिला म्हणतो हो चला चला कशाला. आशीर्वाद दिलाय त्यांनी यशोदाने. यशोदा येतो आम्ही निघतो हां. राजा अवनीला घेऊन जातो. इकडे यशाला खूप राग आलेला असतो राजाच्या या खोटेपणामुळे. पुढचा सिनेमा पाण्याच्या गॅरेजवरचा घेतलेला आहे. पाण्याला एक फोन येतो. पाण्या फोन उचलतो. तिकडून आवाज येतो नमस्कार सर मी रजनी बाल मेडिकल फाउंडेशनमधून बोलते. तुम्हाला डोनेशन. पुढं काही बोलणार आहेत का. पाण्यामध्ये ए काय ग तुझं. काल बँकवाली आज NGO वाली लय लय नाटकं करून राहिली. एवढी काय काय आहे ग ॲक्टिंग क्लास लावलायस का तू. तिकडून ती मुलगी म्हणते सॉरी काय. या पुढे म्हणायला लागतो सॉरी काय सॉरी, तू रोज वेगवेगळ्या नंबरवरनं मला फोन करून काहीही बडबडत राहणार आणि मी तुझं सगळं ऐकून घेणार असं वाटलं का तुला. तिकडून ती मुलगी म्हणते अहो सर मी खरंच डोनेशनसाठी फोन केलाय. संभ्या तिकडून पाण्याचं बोलणं कान देऊन ऐकत असतो. पाण्यापुढे म्हणायला लागतं ए तुला काही डोनेशन फोनेशन मी काही देत नसतो हां. भेटच मला पाहिले तुझी सगळी ॲक्टिंगच बाहेर काढतो मी. लई शहाणपणा चालू केलाय तुला मी सांगतो. मी तिकडून पायल चावलायचं तर पानू आणि एकदम ओरडतो आणि तिकडे बघतो तर ती पायल असते. पायल म्हणत असते माझ्या जानूनं माझी आठवण काढली काय रे. पाण्या एकदम पायलजवळ जाऊन म्हणतो तू इथं आहे तर मग या कॉलवर कोण आहे. पायल म्हणते कोणी का असे ना घाल त्याला शिव्या. मग पाण्या तिथून लांब जातो आणि म्हणतो फोनवर बोलायला लागतो. तो म्हणतो सॉरी 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 हां मॅडम सॉरी हां. ते काय झालं एका पोरगीमुळं. मुलगी बहुतेक तिकडून राजा पाण्याला ओरडत असणार आहे. त्यामुळं पाण्या म्हणायला लागतो अहो ऐका ना सॉरी ना. काहीतरी म्हणत ती मुलगी तिकडून फोन ठेवून देते. इकडे पायल खूप हसायला लागते मोठ्या मोठ्यानी. संभ्याला काय होतंय काही कळत नाही. संभ्या तिच्याकडे पण बघायला लागतो आणि पाण्याकडे पण बघायला लागतो. पाण्या ओरडायला लागतो परत पायलला ए पायले तुझ्यामुळं मी त्या चांगल्या मुलगीला ना हो ते सुनावलं. तुला काय अक्कल नावाची गोष्ट आहे का. पाण्या परत स्वतःला शांत करायला लागतो. तो म्हणायला लागतो पानू शांत. मग तो स्वतःला म्हणायला लागतो धनपाल शांत शांत. आतापर्यंत पायल खुश असते पण पाण्या तुला पुढे रडवायलाच लागतो. पाण्या म्हणतो हे बघ पाहिले ही ना तुला आता आयुष्यभराची एक फिलॉसॉफी सांगतो ती ऐकून घे. काय आहे चांगल्या गाडीला ना जर खोटा पार्ट घातला ना तर ती गाडी आयुष्यभरासाठी खराब होऊन जाते आणि माणसाचं पण सेमच आहे. एकदा का तो खोटं बोलायला लागला की तो आयुष्यभरासाठी खोटारडाच निघतो. अरे विश्वासच उडून जातो त्या माणसावरनं. आणि तुझं आहे ना त्या गोष्टीतला लांडगा ला रे लांडगा असं झालंय. मला आहे ना आयुष्यात कधीही तुझ्यावर आता विश्वासच नाही ठेवायचा आहे. पायलच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. पाण्यापुढे म्हणायला लागतो तुला ना अक्कल नावाची गोष्टच नाहीये. कधी कधी मोठी होणार आहेस तू. कधी अक्कल येणार आहे तुला. तू चल चल निघ इथून तू. तो खूप चिडलेला असतो पायलवर. पुन्हा परत इथं मला दिसायचं नाही चल निघ इथून.
पायल रडत असते. पुढे अवनी आणि राजा इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाण्यासाठी निघत असतात. अवनीची पर्स आतमध्येच विसरते. मग अवनी म्हणते आलेच हं, मी पर्स घेऊन येते. राजा म्हणतो लवकर या, उशीर होतोय. अवनी पडदिशी तिची पर्स घेऊन येते आणि मग ते जायला निघतात. खूप सुंदर जोडी दिसते मंडळी, राजाची आणि अवनीची. तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. पुढे मोठा ट्विस्ट येणार आहे मंडळी. इकडे दत्ता महेशला भेटलेला असतो. महेश कागदपत्र बघून म्हणतो, या रद्दीचं काय करू मी? तुमच्या नावाची रजिस्ट्रेच नाही झालेली याच्यात. दत्ता म्हणतो, अहो पण ह्यावरून हे पण सिद्ध होतं ना की धोंड्याच्या मालकीचं पण नाहीये मग ते घर, आणि तो तर कब्जा करून बसलाय. महेश म्हणतो, अहो पण तुमच्या तर नावावर कुठं आहे ते घर? दत्ता म्हणतो, अहो पण आम्ही त्या घरावर स्टे आणलेला आहे ना, आणि तुम्हाला आहे ना मी आईची शपथ घेऊन सांगतो, ते घर आहे ना अहो आमचंच आहे ना, आणि तो कब्जा करून बसलाय. महेश म्हणतो, हे कसं आहे ना, हे तसं तोंडाने बोलून काही होत नसतं, कायदेशीर पुरावा लागतो ह्या गोष्टींसाठी, कळलं का? दत्ता मग मान फिरवत असतो असंच. मग त्याला लगेचच अवनी आणि राजा दिसतात तिथून रस्त्यावरून जाताना. लगेचच दत्ता महेशला खुणवतो आणि दाखवतो, ते बघा अवनी आणि राजा जात आहेत ते. महेशला त्या दोघांना एकत्र पाहून खूप राग आलेला असतो. त्यांनी गाडी साईडला लावलेली असते महेशला, आणि गाडीच्या साईडला असल्यामुळे महेश आणि दत्ता त्यांना काही दिसत नाहीत. दत्ता म्हणतो, बघितलं का, तुपे हाल राजाचा राजा. त्या फटीचरासाठी तुमचं श्रीमंत घर लाटडून आलेली ती राणी तुमची बहीण. बघा 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 की कसे फिरायला लागलेत ते मस्त. महेश खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, दिसतंय मला, डोळे काही फुटलेले नाही आहेत माझे. अवनी आणि राजा त्यांना क्रॉस करून पुढे जातात. पण अवनी आणि राजाला महेश आणि दत्ता काही दिसलेले नसतात. पुढे मग दत्ता महेशला म्हणतो, हे घ्या, हे कागदपत्र ठेवा तुमच्याकडंच, माझ्याकडे ओरिजिनल आहेत. महेश ते घेऊन जात असतो. मग परत दत्ता थांबवतो आणि म्हणतो, ते गिफ्ट? महेश मग त्याला गाडीतून दारू काढून देतो. दत्ता म्हणतो, हे तर मागच्या वेळेचंच ब्रँड आहे. महेश मग ते पण घेऊन जात असतो. मग दत्ता परत म्हणतो, नाही नाही असू देत, त्या त्या चालतं मला, हे पण तसं चांगलंच आहे, उगाच कशाला ना अदला बदला करायची, चालतंय मला हे पण, चला येऊ का मी? असं म्हणून दत्ता त्याचं गिफ्ट घेऊन खूप आनंदाने घरी जायला निघतो. इकडे महेशला खूप राग आलेला असतो. महेश मग गडबडीने गाडीत बसतो आणि तो त्यांचा पाठलाग करायला लागतो. पुढे पुढे अवनी आणि राजा असतात, ज्यांच्या मागे मागे महेश जात असतो. महेशला बघायचं असतं की हे कुठे जात आहेत आणि काय करतायत ते. अवनी आणि राजा मग इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचतात. अवनी तिथं पोहोचल्या पोहोचल्या सगळं ऑब्झर्व करायला लागते. तिथे लावलेला बोर्ड, तो नवीन आहे जुना आहे हे सगळं ती ऑब्झर्व करत असते. महेश लांबूनच हे सगळं काय चाललंय ते बघत असतो. त्या दोघांवर लक्ष ठेवून असतो. मग पुढे राजा म्हणतो, अच्छा हे ऑफिस आहे का? अवनी म्हणते, हां ॲड्रेस तरी हाच दिलाय, पण जरा नवीनच वाटते हो ना? त्याच्यामुळे असं नाही, चांगलं आहे ना, मस्त आहे ना. तर राजानेच सगळी तयारी केली म्हणजे मस्तच असणार ना. पण अवनीला खूप शंका येत असतात. अवनी म्हणते, पण बोर्ड वगैरे असं चिकटपट्टीने लावलाय आणि होल्डिंग पण आहे ना परमनंट नाही वाटत आहे. राजा म्हणतो, हां पण काही कळत नाही. हां पण चांगलं आहे हे बघा. मी म्हणते, नाही म्हणजे पण फर्म छोटी वाटतीये. काम असेल ना इथे माझ्यासाठी, फक्त यशादादाच्या ओळखीनं मला सांगितलंय. राजा म्हणतो, नाही नाही असणार ना, गॅरंटी देतो मी तुम्हाला, असणारच काम. थांबा, मी एक काम करतो, मी अगोदर आतमध्ये जाऊन विचारून येतो, कन्फर्म करून येतो. तुम्ही थांबा इकडेच. अवनी म्हणते, अरे तू कशाला? मी जाऊन येते. राजा तिला सावरासावर करत असतो. तो म्हणतो, अहो तुमचा इंटरव्ह्यू आहे ना, तुम्ही इंटरव्ह्यूवर फोकस करा. अशा बारीक सारीक कामासाठी राजा आहे ना. तुम्ही नका त्रास घेऊ. मी जातो. तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूवर कॉन्सन्ट्रेट करा. फोकस करा, फोकस. महेश लांबून ह्या दोघांच्यावर लक्ष ठेवून असतो. महेशला ते ऑफिस नानांचं आहे आणि नानांचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे हे माहिती असतं मंडळी. थोड्या वेळातच तो नानांना फोन लावणारच असतो. नाना आतमध्ये खूप घाबरलेले असतात. त्यांना खूप त्या कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल फील होत असतं. त्यांना सतत घाम येत असतो. त्यांना अस्वस्थ वाटत असतं. ते तिथेच फेऱ्या मारत असतात. मग राजा इतक्यात आतमध्ये येतो आणि म्हणतो, नाना सगळं ओके आहे ना? नाना म्हणायला लागतात, अरे राजा हे काय करून ठेवलंयस? कसा दिसतोय मी ह्याच्यात हां? राजा म्हणतो, अहो भारी दिसतंय. काय विषय आहे का? एक नंबर. राजा म्हणतो, अहो बरं ते सोडा. बरं तयारी झाली आहे ना सगळी? फक्त मान डोलवत असतात. राजा म्हणतो, इंटरव्ह्यूचे सगळे प्रश्न तयार झालेत ना? पाठ झालेत ना? नानांच्यात अजिबातच कॉन्फिडन्स दिसत नाही मंडळी. ते म्हणतात, हां, हां, झालंय, झालंय ना. राजा म्हणतो, हे काय आहे? अशी गुबू-गुबू मान हलवू नका. सांगा काय काय आहे ते सांगा बरं.
बोलून दाखवा, चला चला लवकर. अच्छा मग परत नाना म्हणतात, नको इथं इथं नको, चला आतमध्ये चला तुम्ही. मग ते आतमध्ये घेऊन जाऊन खुर्चीत बसायला लावतो आणि म्हणतो, चला पट 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 सांगा बरं मला. नाना म्हणतो, हां सांगतो ना. हां म्हणजे तुमचं नाव काय? म्हणजे थोडक्यात तुमच्याविषयी माहिती सांगा. राजा म्हणतो, करेक्ट. मग पुढे नाना म्हणतात, आणि तुम्ही आर्किटेक्चरचं शिक्षण कुठल्या कॉलेजमधनं पूर्ण केलंय ते सांगा. राजा म्हणतो, बरोबर. पुढे नाना म्हणतात, आणि ते प्रत्यक्षात साईटवर जाऊन काम करण्याची तयारी आहे का ते सांगा. आणि ते असं प्रेशरमध्ये टार्गेट घेऊन काम करण्याची तयारी आहे का ते सांगा. आणि ते आमच्याबरोबरच काम करण्याची काय इच्छा आहे ते सांगा. राजा ओरडायला लागतो आणि तो म्हणतो, काय हे सांगा ते सांगा आणि हे सांगा आणि ते सांगा. असं पोपटपंची फायरिंग करणार आहे काय तुम्ही लगातार? नाना जवळपास रडायच्याच घाईला आलेले असतात. नाना म्हणतात, अरे राजा, असं मी शाळेत पण असा काही अभ्यास केला नव्हता रे, आणि तू परत मला त्यात मलाच सांगायला लागलास काय? राजा परत त्यांना प्रोत्साहित करतो आणि म्हणतो, अहो नाही 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 नाही, तुम्ही एकदम मस्त करताय, लय 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 भारी करताय बघा तुम्ही. मी म्हणतोय की थोडंसं तुम्ही रिलॅक्स व्हा, थोडा श्वास घ्या आणि सोडा. बेस्ट ना नाना. दिसलं का हो नाना? फक्त आजच्या दिवस मला थोडंसं सांभाळून घ्याल ना? चला येऊ मी. नाना म्हणतो, हां हां चल चल चल, ये ये. अच्छा मग बाय म्हणून तिथून जातो. नाना अजूनही कॉन्फिडन्स नसतो नानांना, ते खूप गळलेलेच असतात. राजा मग दरवाजा बंद करून बाहेर येत असतो. परत येता येता तिथं तो मुलगा असतो, त्याला तो सांगतो, त्या मॅडम येतील ना त्यांना डायरेक्ट आतमध्ये जायला सांगायचं हां. तो मुलगा देखील म्हणतो, हो हो. जाता जाता त्याला म्हणतो, लक्षात ठेव, सांभाळून घे, आणि मग तो तिथून जातो. बाहेर आल्या अवनी म्हणते, काय झालं? राजा म्हणतो, नाही तुम्ही करेक्ट बोललात हं. काय आहे, हे त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे. खरं तर मोठं ऑफिस त्यांचं दुसरीकडं आहे. पण इथं फक्त इंटरव्ह्यूसाठी ऑफिस उघडलंय त्यांनी. हां, मग चला ते आता थांबलेत तुमच्यासाठी. चला तर मग आज जाऊया. आणि म्हणते, हां, चला, चला जाऊया. मग परत ती थोडं थांबते आणि स्वतःला व्यवस्थित करायला लागते. केस वगैरे नीट करते आणि म्हणते, हां, मी दिसतेय ना छान? तर तुम्हाला ऑल द बेस्ट कर. राजा म्हणतो, हो, ओके. ऑल द बेस्ट. हां, चला जाऊया आतमध्ये. इकडे महेश खूप रागाने बघत असतो. नाना आतमध्ये इंटरव्ह्यूची तयारी करत असतात. हां, तर मग तुमचं नाव सांगा, तुम्ही काय करता ते सांगा. इतक्यात त्यांचा फोन वाजायला लागतो. महेशने फोन केलेला असतो त्यांना. नाना फोन उचलतात. महेश तिकडून म्हणायला लागतो, तुमचं ऑफिस बदललंय का? नाना म्हणतात, नाही, आहे तिथेच आहे की. पण तुम्ही कोण बोलताय? महेश म्हणतो, महेश चंद्रकांत देशमाने. विसरला का तू? नानांना खूपच टेन्शन यायला लागतात. ते खूपच रडायला लागतात. ते म्हणतात, हो साहेब, आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या राजाला आहे ना लगेच लगेच कामावरून काढून टाकले हो. महेश म्हणतो, मग तो राजा आणि अवनी तुझ्या ऑफिसच्या बाहेर काय करतायत? हे ऐकल्यानंतर नानांच्या पायाखालची जमीनच हलते. ते पटकन दिशे उभं राहतात आणि म्हणतात, अहो अहो साहेब, मला माहिती नाही. म्हणजे म्हणजे मी ते ऑफिस भाड्याने दिले. मी नाही आहे तिथं. महेश ओरडून म्हणायला लागतो, ए माझ्याशी खोटं बोलायचं नाही हां, तुला महागात पडेल तिथं. मी आहे ना तुझ्या ऑफिसच्या बाहेरच आहे. येऊ का आतमध्ये? येऊन चेक करू का? नाना म्हणतात, हो साहेब, खरंच हो, खरंच तुम्ही आत चेक करा हो आत येऊन. मी खरंच हो ते भाड्याने दिलंय. बाहेरचा बोर्ड पण बदललाय हो. म्हणजे ते एन कन्स्ट्रक्शन कंपनीला भाड्याने दिलंय. हो. मग तो फोन कट करतो आणि मग इतक्यात नाना बाहेर येऊन त्या बॉयला सांगतात, "कुणी आलं ना, तर मी इथं अजिबात नाहीये आणि हे बघ, इथे कुठलाही इंटरव्ह्यू नाहीये. जर तुला काहीच नाही सुचलं ना, तर तू एवढंच सांग, की मला काही माहीत नाहीये." आणि इथे काहीही नाही. इतक्यात अवनी येताना दिसते आणि ते म्हणतात, "आले, आले, चल जाते." अवनी आतमध्ये येते आणि त्या मुलग्याला विचारते, "एक्सक्यूज मी, आज इथे इंटरव्ह्यू आहे ना?" तो मुलगा म्हणतो, "इंटरव्ह्यू? नाही, नाही, इथे इंटरव्ह्यू नाहीये. आणि साहेब पण नाही आहेत आमचे." राजाला टेन्शनच यायला लागतं, हे काय आता? अवनी म्हणते, नाही, नाही, पण असं कसं होऊ शकतं ना? आहे इंटरव्ह्यू इथे. राजा त्याला एकदम ओरडायला जातो. परत तो अवनीकडे बघतो आणि म्हणतो, नाही अहो, मी म्हणतो आज इंटरव्ह्यू होता ना? तो मुलगा म्हणतो, नाही ते काही मला माहिती नाही. राजा त्या मुलगीला ओरडणार असतो, पण तो एकदम शांत होतो. कारण त्याचा बिंग बाहेर येईल ना. मग तो परत आतमध्ये जात असतो. मग तो अवनी म्हणतो, अरे थांब ना, तिचं काही नाही ऐकतं. तो म्हणतो, आलोच. थांबा तुम्ही, मी आलो, बघून येतो. राजा आतमध्ये जातो, तर तिथं नाना काही त्याला कुठेच दिसत नाहीत. राजा इकडे तिकडे बघायला लागतो. तो विचार करायला लागतो, नाना गेले कुठे? नाना टेबलच्या खाली लपून बसलेले असतात. नानांनी महेशच्या भीतीनं इंटरव्ह्यू घेण्याचा टाळलेला असतो आणि आजचा एपिसोड इथं संपवलेला आहे मंडळी.
पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, राजा आणि अवनी गाडीवरून जात असताना महेश अचानक दरवाजा उघडतो. अवनी त्याच्यावर ओरडते, तुला दिसत नाही का रे? अचानक असा कसा दरवाजा उघडला, पडले असते ना मी. इतक्यात महेश बाहेर येतो. मी म्हणते, सख्खा मोठा भाऊ आहेस ना रे तू, यासाठी का मी तुला राखी बांधली? महेश म्हणतो, त्याच राखीची राख केलीयेस तू. या पाऊलाने घर सोडून गेली आहेस ना तू, त्याच पाऊलाने घरी येशील तू परत. तरी खूप छान एपिसोड आहे आणि खूप छान ट्विस्ट अँड ड्रामा होणार आहे. आपले रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.